आपल्याला माहिती आहे की काही भागामध्ये लाल तुरीचे वाण चालतात तर काही भागामध्ये पांढऱ्या. विदर्भामध्ये गेलं तर लाल तुरीचे वाण आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विदर्भालगत असलेले परभणी, हिंगोली, नांदेड इथं पण लाल दाण्याची तूर चालते. हिंगोली, परभणी, नांदेड व्यतिरिक्त इतर मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पांढऱ्या दाण्याच्या तुरीची लागवड केली जाते. पांढऱ्या दाण्याच्या तुरीचे वाण कोणते आहेत या बाबतीत बऱ्याचदा विचारणा होते. तुरीच्या पांढऱ्या दाण्याच्या कोणत्या जाती आहेत आणि त्या चांगल्या प्रकारचं उत्पादन देतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोटे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक, महाराष्ट्र शासन. डॉक्टर तुकाराम मोटे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. पांढऱ्या दाण्याच्या ज्या तुरी आहेत त्याचे दोन उत्तम असे वाण आहेत की ते चांगले शेतकऱ्यांना उत्पन्न पण देतात. तर ते दोन वाण म्हणजे BDN 711 आणि दुसरा वाण आहे BDN 2013-41 म्हणजे गोदावरी. हे जे दोन वाण आहेत त्याची आपण वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊ. त्यानंतर आपल्याला या वैशिष्ट्यानुसार हे वाण कोणत्या परिस्थितीमध्ये घ्यायचे याची आपल्याला उकल होईल. हे दोन्ही जे वाण आहेत हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येणाऱ्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्र यांनी विकसित केलेले आहेत. आणि ही दोन्ही वाण जे आहेत ते मर आणि वांज या दोन्ही रोगाला प्रतिबंध करणारे आहेत. आपल्याला माहिती आहे की तुरीचे प्लॉट बसतात, तूर वाळून जाते, तूर उबळली असं म्हणतो आपण. आणि जे लोकल वाण जिथं पेरणी केली जाते तिथं हे तूर वाळून जाण्याचं म्हणजे विल्टिंगचं प्रमाण आहे ते जास्त असतं. आणि दुसरा जो रोग आहे तो रोग साधारणतः फुलं येण्याच्या कालावधीमध्ये त्याला फुलं लागत नाहीत, नुसती हिरवी वाढ होते आणि झाडं वांज राहतात. तर ह्या वांज रोगाला हे दोन्ही जे वाण आहेत ते प्रतिबंध करणारे आहेत. BDN 711 हा जो वाण आहे तो 2013 आणि गोदावरी हा वाण 2022मध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे. BDN 711 या वाणाची आपण तुरीची लागवड केल्यानंतर जो पक्व होण्याचा जो कालावधी आहे तो 150 ते 155 दिवसाचा आहे. आणि गोदावरी वाण पक्व होण्यासाठी साधारणतः 165 ते 170 दिवस लागतात. म्हणजे गोदावरी हा वाण BDN 711 पेक्षा 10 ते 15 दिवस लेट निघतो. सुरुवातीला आपण BDN 711 विषयी थोडी माहिती घेऊ. हा जो वाण आहे खास कोरडवाहू परिस्थिती समोर ठेवून विकसित करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 80% वर कोरडवाहू क्षेत्र आहे, म्हणजे इथं सिंचनाची सोय नाही. मग अशा सिंचन नसलेल्या भागामध्ये जिथं मध्यम आणि हलकी जमीन आहे या दोन परिस्थितीसाठी हा BDN 711 वाण चालतो. म्हणजे हलकी आणि मध्यम जमीन, सिंचनाची सोय नाही, अशा ठिकाणी हा वाण घेतला पाहिजे. BDN 711 हा जो वाण आहे महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू परिस्थितीमध्ये सर्वात जास्त घेतला जाणारा वाण आहे आणि सर्वात प्रसिद्ध असा पण वाण आहे. तुरीला कळी येण्याच्या अगोदर एक गुंडी अवस्था असते. ही जी गुंडी अवस्था आहे ती पाण्याला फार संवेदनशील असते. तुरीमध्ये 3 संवेदनशील अवस्था असतात की गुंडी अवस्था, कळी अवस्था म्हणजे फुलाची अवस्था आणि शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था. या तिन्ही संवेदनशील अवस्थेमध्ये जमिनीमध्ये जर ओलावा नसेल तर आपल्याला फारसं उत्पादन येत नाही. आणि आपल्याकडे काय होतं की पावसाचं जे निर्गमन आहे म्हणजे रिटर्निंग ऑफ मान्सून आहे तो बेभरवशाचा आहे. कधी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जातो तर कधी तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच निघून जातो. आणि त्यावेळेस जर आपली तूर गुंडी अवस्थेमध्ये जर आलेली नसेल तर मग जमिनीमध्ये ओलावा राहत नाही आणि आपल्याला उत्पादन तुरीचं घटलेलं दिसून येतं. तर ह्या BDN 711चं वैशिष्ट्य असं आहे की मान्सून रिटर्न जाण्याच्या अगोदरच ही गुंडी अवस्थेमध्ये येते आणि त्यामुळंच या तुरीचं उत्पादन आहे ते चांगलं येते इतर वाणापेक्षा. दुष्काळापासून सुटका करून घेणारा हा वाण आहे. आणि एखाद्या वेळेस दुष्काळी परिस्थिती असेल, पाऊस कमी झाला असेल, अशा परिस्थितीमध्ये पण हा जो वाण आहे काही ना काही उत्पादन देऊन जातो. म्हणजे 3-4 पोते तरी त्या शेतकऱ्याला उत्पादन अशा परिस्थितीमध्ये मिळत असतं. म्हणजे कमी पाण्यामध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता या BDN 711 या वाणामध्ये आहे. आणि या वाणाच्या तुरीच्या शेंगावर वाघासारखे पट्टे असतात, ही ओळखण्याची त्याची खूण आहे. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याच्या 90 ते 95 शेंगा एकदाच वाळतात, म्हणजे एकदाच काढणीला येतात. आणि याच्या शेंगा हार्वेस्टरनी काढलं तरी फुटत नाहीत असा शेतकऱ्याचा अनुभव आहे. विद्यापीठ सांगतं की हलकी ते मध्यम जमीन असेल आणि सर्वसाधारण पाऊसमान असेल तर हा जो वाण आहे तो 7 ते 8 क्विंटल उत्पादन प्रति एकर देऊन जातो. परंतु शेतकऱ्यांनी जर चांगलं नियोजन केलं तर अनेक शेतकऱ्यांना 10, कोणाला 11, कोणाला 12 क्विंटलपर्यंत उत्पादन या 711
या वाणाने दिलेला आहे. हा जरी कोरडवाहू वाण असला तर अनेक शेतकरी याला सिंचन पण देतात. ज्या संवेदनशील अवस्था आहेत 3, या अवस्थेमध्ये जर आपण 1-2 सिंचन दिले तर BDN 711चं पण उत्पादन वाढल्याचं शेतकऱ्यांना दिसून आलेलं आहे. ही जी माहिती आहे ती झाली BDN 711 विषयी. आणि आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला गेलेला जो वाण आहे, शेतकऱ्यांमध्ये जो प्रसिद्धीस पावलेला आहे, तो म्हणजे गोदावरी. या गोदावरी वाणालाच BDN 2013-41 या नावानं पण ओळखलं जातं. आणि या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की या वाणाची आतापर्यंतच्या तूर वाणाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त उत्पादन क्षमता असलेला हा वाण आहे. हा पण पांढऱ्या दाण्याचाच वाण आहे. हा वाण हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी घेऊ नये, कारण हा जास्त कालावधीचा वाण आहे. त्यासाठी भारी जमिनीची निवड करावी आणि या शेतकऱ्याकडे एक किंवा कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त 2 सिंचनाच्या पाण्याची हमखास सोय असली पाहिजे. अशा शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करावी. नसता त्यांनी BDN 711कडे जावं. हा वाण 165 ते 170 दिवसामध्ये पक्व होणार असल्यामुळं जर मान्सून लवकर रिटर्न गेला, अशा वेळी जमिनीमध्ये ओलावा राहत नाही. आणि असा जर ओलावा नसेल तर ही आपल्या ज्या संवेदनशील अवस्था असतात 3, कळी अवस्था, शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था आणि गुंडी अवस्था, या अवस्थेमध्ये आपल्याला 1 किंवा 2 सिंचनाच्या पाळ्या देता आल्या पाहिजेत. आणि या सिंचनाच्या पाळ्या दिल्या तरच हा जो वाण आहे तो चांगलं उत्पादन देतो. हा जो वाण आहे, विद्यापीठ सांगतं की चांगलं जर तुमचं नियोजन असेल तर 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी उत्पादन देतो. परंतु हा वाण जो प्रसिद्धीस पावला तो पाणी फाउंडेशनने घेतलेल्या तूर पीक स्पर्धेमुळे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये 41 गटानं तूर पीक स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तिथल्या एका गटानं प्रति एकर 19.80 क्विंटल तुरीचं उत्पादन काढलं. आणि तेव्हापासूनच हा वाण जास्त प्रसिद्धीस पावला. करमाळ्याबरोबरच कर्जत, जामखेड येथील शेतकरीसुद्धा गोदावरी या वाणापासून 20 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन अनेक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, परंतु त्यांनी पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नाही. आणि याचं जे बियाणं आहे खात्रीशीर सोर्समधूनच घेतलं पाहिजे. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथं पण हे याचं बियाणं मिळतं. त्याचबरोबर त्यांची जी संशोधन केंद्र आहेत उस्मानाबाद, म्हणजे धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर इथल्या संशोधन केंद्रावर पण याचं बियाणं विक्रीस येत असतं. किंवा आपल्या माहितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी हे वाण घेतलेले आहेत, हे सरळ वाण घेतलं असल्यामुळं आपल्याला त्या शेतकऱ्याकडून घेता येतील. फक्त माहितीगार शेतकऱ्यामधूनच त्यांनी या बियाणं घ्यावं. दुसरं जे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या असतात त्यांनीसुद्धा बीज उत्पादन कार्यक्रम या 2 वाणाचा घेतलेला आहे. त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला बियाणं घेता येईल. किंवा महाबीजसुद्धा विद्यापीठ पण ब्रीडर सीड घेतं आणि त्यांचं सीड प्रोडक्शन राबवतं आणि ते मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतं. त्यांच्याकडून सुद्धा आपण तुम्हाला हे बियाणं विकत घेता येईल.